नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीची कविता पाऊस पाणीचे वाचन करणार आहोत आणि त्यावरची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग. टप टप थेंबांनी तळे साचले, धो धो पावसाने धरण भरले, धरणाचे पाणी शेतात खेळे, धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले, हिरवी धरती आनंदाने डोले, पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. आता बघा काय दिलं आहे प्रश्न. पहा, ऐका, म्हणा. पहा कशाचं चित्र आहे. तळे. तळे हे आहे धरण. त्यानंतर कणीस. त्यानंतर आहे शेत. त्यानंतर हा बघा शेतकरी. नंतर हा आहे पाऊस. त्यानंतर काय आहे. शब्द ऐका, सारखी अक्षरे ओळखा आणि वाचा. आता शब्द ऐका तर बघा पहिला शब्द आहे शेत. त्यानंतर शेतकरी. शे यामध्ये शे हा सारखा शब्द आहे, एकसारखं अक्षर आहे हे. त्यानंतर आहे पाणी, गाणी यामध्ये नी हे अक्षर समान आहे. इकडे आहे पाऊस, पाणी यामध्ये पा दोन्हींमध्ये समान आहे. इकडे आहे धरती, धरण यामध्ये ध हे अक्षर समान आलेलं आहे. पुढे काय आहे. ऐका आणि म्हणा. शला एक मात्रा शे, नला विलांटी नी, पला काना पा आणि ध. वरील अक्षरांनी सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असणारे शब्द सांगा. मग आता वरील म्हणजे ही अक्षरे यांनी सुरुवात होणारे शब्द आपण बघूयात. बघा श शे, शेने सुरुवात होणारा आहे शब्द शेवगा. त्यानंतर आहे नी, नीने सुरुवात होणारा शब्द नाही आहे म्हणून नीने शेवट होणारा शब्द आपण लिहिला इथे राणी. त्यानंतर आहे पा, पाने सुरू होणारा शब्द आहे पाटी आणि धने सुरू होणारा शब्द आहे धग. त्यानंतर काय आहे. जोड्या जुळवा. जोड्या जुळवा त्यामध्ये बघा खाली काही शब्द दिलेले आहेत आणि वर काही दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तळे वेगा, तळे ही जोडी इथे जुळवायची. त्यानंतर धरण, मग धरण कुठे दिसतं आहे बघा. धरण हे बघा इथे धरण. त्यानंतर कणीस हे बघा इथे दिसतं आहे कणीस. शेत, मग शेत जोडलेलंच आहे आधीच. शेतकरी कुठे आहे बघा, हे इकडे आहे शेतकरी. पाणी, पाणी कुठे दिसतं आहे बघा पाणी. गाणी हे बघा गाणी. आणि तळे हे बघा तळे.